मी कौशल्या गुंडाळे, माझ्या वडिलांचं नाव आहे लालजी गुंडाळे। मी माहेरी राहते कारण माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली पुन्हा मला शांत राहा बाकीचे। मला मूल बाळवत नसल्यामुळे नवऱ्याने दुसरी पत्नी केली, ती तिथं घरात राहू देईन झालीच मला कोणी म्हणून मी माहेरात आले। माहेरात राहू देईन मी भावतोय मला कुठं जावं अशी मानगड झाली। नवऱ्याच्या इथं कोणी राहू दे पण माहेरात राहिले तर भाऊ भाऊचाही मध्ये राहिलं झाले तर कुठं जावं। मला स्वतःच घर पाहिजे, मला खरं आवश्यकता आहे घराची। कुठं जावं असं झालंय मला। घरकुल नाही का? घरकुल नाही, मला घराची गरज आहे। भाकर काय कोठे मागून खाईल, दोन तुकडे नाही तर कष्ट करून पाहिजे। माझं घर कमवणं हे काय स्त्रीला एकलीला अशक्य गोष्ट आहे। माझ्यासारख्या एकल्या स्त्रीला मी घर स्वतःच बनवू शकत नाही। माझी तेवढी परिस्थिती नाही, मी एकली घर बनवू शकत नाही। त्याच्यामुळे मला घरकुलची खरोखर आवश्यकता आहे। मी पोट भरेल व काम करून मात्र मला राहण्याची सोय नाही। इथल्या अधिकाऱ्याला आज काय सांगणार आपण या आंदोलनाच्या माध्यमातून? खरोखर माझी कळकळीने विनंती आहे की मी खरंच हरले, माहेरी हरली, सासरी हरले। आज मी इथं काम धंदा सोडून माझा खर्च करून 100 रुपये तरी ऑटोला देवावंच लागतात व इतके सुद्धा नसतात आमच्याजवळ, तेवढे सुद्धा नसतात व एवढा खर्च करून मी आले। त्याच्यापाशी एकच मागते की इथून तरी हरवू नका, मला इथं तरी मला घर द्या। प्रहार संघटनेचे सगळे अधिकारी तुमच्या सोबत आहेत, 100% ते तुम्हाला घरकुल मिळवून देतील। मी हात जोडून त्याला विनंती करते की मला खरोखर घराची आवश्यकता आहे। मी खरंच हारले, माझ्या माहेरी हारले, मी माझ्या सासरी हारले। मी इथं मला हरू देऊ नका, मी तुमच्यापाशी हात जोडते, मला घर द्या। मला दुसरं काय करायचं नाही, मी तुम्हाला कळकळीची विनंती करते। टक्केवारीच्या अधिकाऱ्यांनी या महिलेचा आवाज ऐकावा। मला खरोखर आवश्यकता आहे। मी सगळ्या जगात हारले, मी तुटून पडले, मी एकली आहे जगामध्ये, मी फक्त एकली आहे। मला मूल बाळ नाही, मला नवरा नाही, कोणी नाही, मी एकली आहे। पूर्ण माहिती सांगा। मी रुपल्या इथली रहिवाशी आहे। माझ्या वडिलांचं नाव लालजी गुंडाळे। कंगनाचा 5% निधी खर्च कोण म्हणते देत नाही। निराधारांना घरकुल दिव्यांगांना घरकुल बांगड्या भरा बांगड्या त्यांना पाठीशी घालणाऱ्या बिळीला सुद्धा बांगड्या घालायच्या। बांगड्या भरा बांगड्या 5% निधी ग्रामसेवकाचं करायचं काय? बांगड्या घ्या बांगड्या। हे अधिकारी कोणीच नाहीत बघा। अधिकारी कुठे सगळे? या अधिकाऱ्याच्या कामावर खुश आहेत का आपण? इथल्या अधिकाऱ्याच्या कामावर खुश आहेत का? कशाला घेऊन बसायचं नाही, असं कंबर खाऊन यावं लागतं। पाच 5,000 रुपये घरकुलसाठी मागतात। पूर्णा पंचायत समितीचे कर्मचारी व संबंधित अधिकारी या महिलांना घरकुलसाठी 5,000 मागतात। पैसे भरल्याशिवाय त्यांना घरकुल देत नाहीत। 35 वर्षापासून अनेक वर्षापासून घरकुलापासून हे गोरगरीब वंचित आहेत आणि यासाठी प्रहार संघटनेकडून आज मोर्चा काढलेला आहे। बांगड्या भरो, बांगड्या भरती नसते, बांगड्या भरावाच लागतील, त्याला पैसे आम्हाला घरकुल द्यायला गेल्या। 75 वर्षापासून या आजीला घरकुल नाही। नाव काय आपलं आजी? वार्ताबाई गिरी। राहणार कुठले? पांगरा ढोणेचे। कधीपासून घरकुल नाही आपल्याला? आता माझी वय एवढी झाली तरी घरकुल 75 वर्षापासून नाही आला आपल्याला। अपंग आहे। त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक
काही सहकार्य करत नाहीत. हा, काही नाही सकाळी काय नाही, फक्त मतदान आल्यावर येतात घरात. आपण टाका फाटका गोदड करावं चहा बियांचा. असं आहे, दुसरं काय आता आज काय करणार आपण? आज काय आज आपली भूमिका काय? आज काय करणार आपण? घरकुल घ्यायचं, संबंधित अधिकारी लाईव्ह पाहत आहेत. त्यांनी बांगड्या पहा, बांगड्या आपल्याला महिलांनी गिफ्ट आणलेल्या आहेत. आपण काम करण्याच्या लायक नसल्यामुळे आपल्याला बांगड्या भरण्यासाठी दिलेल्या आहेत. अपंग आहे, मालकाला दुःख झालं. मुंबईला 4-4 महिने घेऊन राहिले. मेंदूचं ऑपरेशन झालं, डोळे नव्हते. एक आडान गेलत. 10 वर्ष हातावर सांभाळलं, मंजुरी करून मालकाला दाखिलं दवाखाना KM ला जाऊन दाखिलं. तिथून मग इकडे लेकर घेऊन नांदेडला काम करून खात गेलो. तिथून काही भेटणार मग इथं लेकरायला घेऊन आले. मालकाचं दुखून 10 वर्ष केलं. नंतर लेकर मोठाले झाले, काम करू लागले, घर नाही राहायला. लेकरांना घर उभं केलं बांधायसाठी. त्यांना फाशी घेतली, हप्ते काढून घर बांधू लागला. हप्ते फिटाने गेले त्याला. आता काय करू म्हणलं, अर्ध घर व्हायलाय. पाया फक्त त्यानं धरला होता. म्हणलं पैसे नाहीत आता, हप्ते फेटायला पैसा काम होईन झालंय. त्याच्या मागे जरासं होता, जरासं ताण होता त्याला. त्यानं फाशी घेतली. बायको त्याची अपंगी आहे. तिला एक 6 महिन्याची मुलगी आहे, एक 3 वर्षाचा मुलगा आहे. त्या लेकराला घेऊन तिने काय करायचं, म्या काय करायचं, काय करायचं आम्ही? सून तिकून मला लढती, इकून मी लढते तिच्याकडे बघून. या पंचायत समितीच्या कार्यावर काय वाटते आपल्याला? याच्या धोटे घालाव, काय वाटत का चाललं घालायच्या धोटे, काय वाटत जाऊ द्या. याला 2 बारा म्हणलं घरकुलाचं काय नाही नाही. यादी नाही आली यार, कवा माहिती गाडी यादी येणार तुमच्या मना? मी नाही देणार का? आम्ही काय येणार तुमची यादी? आमच्या गावात डबलिंग घरकुल आहे. याचं घर त्याच्या नावानं, त्याचं घर त्याच्या नावानं. कुठं माहिती गाडी गेला तुमचा नमुना? नमुना नंबर 8 कुठे गेला तुमचा? तुम्ही घरकुल द्याले ना बाबा, त्याचं घर त्याच्या नावानं बांधलंय. मी म्हणलं मला करा नाही का, तुम्हाला जमत नाही, तुम्हाला यादी प्रमाण म्हणायचं. नमुना नंबर 8, मग याचा नमुना नंबर त्याच्या घरात कसं गेलं? याचे अधिकारी घ्या तुम्ही. आम्हाला म्हणलं तुमचा नमुना नंबर दाखवा 8. याचं घर त्याच्या नावानं, त्याचं घर त्याच्या नावानं बांधायले. आणि आमचं म्हणलं तुम्हाला होत नाही तुमची यादी. तसं कशासाठी करत असतील अधिकारी? पैशासाठी. पैसे देऊ काय? माल द्या. आमच्यापाशी माल नाही ना, आम्ही खाला मागन माल कोणून देणार? मग आज आपण काय देणार यांना? येणारा मोर्चा जोपर्यंत उठायचं नाही. भांगड्या भरा, भांगड्या त्याला भांगड्या भरायच्या. जरा लाजा वाटतं, लाजा वाटतं तुम्हाला. पैसे मागा कुठून जाणार पैसे? कोण पैसे मागतात आपल्याला? हे करायला तिकडं हे अधिकारी, इथले कर्मचारी. नाव माहित आहेत का यांचे? नाव माहित नाही. ओके ओके, त्यांचा सत्कार करू ना आपण. करू ना बाबा, सत्कार करा. काकडे गावात नाही आम्ही. आज या ठिकाणी प्रहारच्या वतीनं BDO साहेबांना एक निवेदन द्यायचं आहे. निवेदन हे अशा प्रकारे द्यायचं आहे की आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये 895 घरकुल आलेले आहेत. पूर्णा तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत 895 घरकुल आले. 895 घरकुल आलेले आहेत, तर त्याच्यापैकी एकाही दिव्यांगाला घरकुल नाही, एकाही विधवा महिलेला घरकुल नाही, एकाही निराधाराला घरकुल नाही. मग ही योजना राबवायची कोणासाठी? बच्चू भाऊचे स्पष्ट आदेश आहेत. 100 घरकुला माग 5 घरकुले दिव्यांग बांधवाला दिले पाहिजे, विधवा महिलेला दिले पाहिजे, निराधाराला दिले पाहिजे. मग या गोष्टीचा हे BDO साहेब कोणता फॉलो करतात? आज आता मला सांगा, प्रत्येक गावामध्ये जा, अपंगाला घरकुल नाही, दिव्यांगाला विधवा महिलेला घरकुल नाही. मग या निषेधार्थ आम्ही या पंचायत समितीवर आज भव्य मोर्चा घेऊन आलेले आहेत. BDO साहेब तर गैरहजर आहेत. एक 14 तारखेला मागे आम्ही एक साखळी उपोषण केलेलं होतं. त्या साखळी उपोषणामध्ये आम्हाला BDO साहेबांना असं लाईव्ह मध्ये एक लेखी निवेदन दिलेलं होतं, आश्वासन दिलेलं होतं. जो कोणी ग्रामसेवक 5% निधी वाटप करीत नाही दिव्यांगाला, त्याच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू. कुठं हा BDO, कुठं आहे ग्रामसेवक? कोण्या ग्रामसेवकावर BDO साहेबांना फौजदारी गुन्हे दाखल केले? आम्हाला दाखवा ना, आम्हाला हे दाखवा. या ग्रामपंचायत मध्ये या दिव्यांगाला आम्ही फलानी वस्तू दिली, किंवा त्याच्या अकाउंटला पैसे टाकले, किंवा या विधवा महिलेला घरकुल दिलं. सांगा ना, कुठं गेले BDO साहेब?
रोज तुम्ही 6 वाजता येऊन तुमचा इथं चंदा जमा करता. तालुक्यामध्ये सर्व लोकांना माहिती आहे तुम्ही 6च्या नंतर या पंचायत समितीमध्ये काय करता. आता तुम्ही काय प्रहारवाल्याला लय बोलायला लावू नका. प्रहार जर एकदा बोलला ना तळो की पळो करून सोडते तुम्हाला. तुमची एक जर गोट्याची जर फाईल मंजूर करायची म्हणलं तर 2000 रुपये रेट चालू आहे. 2000 रुपये रेट चालू आहे. तर या तालुक्यामध्ये 1500 ते 2000 फाईल गोट्याच्या तयार झालेल्या आहेत. 2000 गुणिले 1500 करा तुम्हीच कनेक्शन सांगा पैसे किती जमा झाले. गोट्याचा प्रश्न झाला काय. आला प्रश्न आपला कशाचा. सिंचन विहिरीचा. एक सिंचन विहिरी जर तुम्हाला मंजूर करायची आली तर 15,000 रुपये रेट चालू आहे. त्याच्यापेक्षा जास्त मला ऑफर माहित आहे पण 15,000 रुपये धरा तुम्ही. तर मग हा पैसा चला कुठं. गोरगरिबाला तुम्हाला लुटायला तुम्हाला टाइम आहे आणि दिव्यांग बांधव किंवा विधवे महिलेकडे बघायला तुम्हाला टाइम नाही. हे काय देणार. बरोबर आहे ना. हे काय देणार तुम्हाला काढून. ज्या गावामध्ये डबल घरं बांधायला ते तुम्हाला 5,000 दिले. या गोरगरिबापाशी काय आहे. या गोरगरिबापाशी काही नाही ना. आज त्याला कोणाला नवऱ्यानं सोडून दिलं ते निराधारात. आज कोण्या महिलेला त्याचा मुलगा सांभाळणार ते निराधारात. त्यांना जायचं कुठं. ज्या अपंगाला चलता येत नाही त्यानं काय करायचं. अहो तुम्ही योजना राबवल्या गोरगरिबासाठी काय केलं तुम्ही. तुम्ही हे फक्त इथं आल्या म्हणजे पैसे जमा करायला आल्या. बाकी दुसरं कशासाठी आलं नाही. दुसरी योजना तुम्ही घरकुल ज्या लोकांना तुम्ही घरकुल मंजूर करून द्याल्या त्याच्याकडून तुम्ही 5,000 रुपये घ्यायला. तुमच्या बाप्पाच्या घरचे पैसे आहेत का 5,000 रुपये घ्यायला. एखाद्या गरीबाला जर तुम्ही मोफत जर घरकुल दिलं त्याच्या घरापर्यंत गेल्या किंवा एखाद्या बीडीओ साहेबांना कोणाच्या घरापाशी गेलं आणि फोटो काढली या गोरगरिबाला घरकुल दिलं अशी एक केस दाखवा तालुक्यामध्ये. ज्या व्यक्तीनं 5,000 दिले त्याच्या घरी जाऊन चहा पियाचा आणि त्याच्या घराची फोटो काढायची. हा कुठला न्याय चालू आहे. काय हे पूर्णा तालुका कुठे गेले. पूर्णा तालुक्याचे प्रतिनिधी कुठे गेले. प्रतिनिधी काय करायला. प्रतिनिधी काय करायला पूर्णा तालुक्याचे. तुम्ही याल्या महिन्याला मिटिंग घ्याल्या. महिन्याच्या नंतर 1 महिना गेल्याच्या नंतर या पंचायत समिती काय भोंगळा कारभार चालला तुम्हाला माहित आहे का. आम्ही आमच्या रोज डोळ्यानं बघत असता. लोक शेकडेवारी पैसे काढून आणून या लोकांची भरती करायला येतं. तुम्हाला फळबागेसाठी तुमचं साधं कुशलचं बिल काढायचं म्हणलं तर तुम्हाला 7 आणि 8,000 रुपये लागले. आणि कुशलचं बिल कसं निघणार. कुशलचं बिल सुद्धा हे महादरतोच कसे काढणार तुम्हाला माहित आहेत काय. ज्या लोकांची लॉगिंग झालेली आहे. ज्या लोकांची लॉगिंग म्हणजे जो कोणी व्यक्ती त्याच्या जवळ आहे त्याची लॉगिंग झाली त्याचंच बिल पडणार. बाकीच्या लोकांना काय पाप केलं. त्याच्या वावरामध्ये काय झालं नाही त्याचं कुशलचं बिल का पडू नये. काय त्यानं पाप केलं सांगा ना. आणि ज्यानं पैसे देतात त्या महादरतोदाचे हे बिल धडाधड टाकायला येतं. आणि ज्या लोकांना पैसे दिले नाहीत गोरगरीब होतं त्यानं चक्रा मारायच्या आणि यानं सांगायचं की वरून निधी आला नाही. 4-4 कोटी रुपये जो निधी आलाय तो या लोकांसाठीच आलाय. जो लोक पैसे देतात त्या लोकांचं बिल निघालंय. पण गोरगरिबाने करायचं काय सांगा ना. पैसे दिले त्याला जिओ टॅगिंग नाही. पैसे दिले त्याला काही गोटा नाही. पैसे दिले त्याला त्याच्या वावरामध्ये फळबाग नाही. एक तर माझ्यापाशी असं मॅटर आहे बघा. तुम्हाला सांगू काय आता सांगतोच. सांगू काय तुम्हाला सांगतो. मीडियापाशी उभं टाकून सांगतो. ज्या गावामध्ये समजा एका व्यक्तीच्या नावावर 1 एकर जमीन आहे. 1 एकर उदाहरण धरा. त्या व्यक्तीचं 2.5 एकराचे बिल काढले आहे. 2.5 एकराचे बिल काढले येतो का. इथूनच सांगतात की दस्तापूरच्या गावचं मॅटर चालू आहे. मग मला सांगा तुम्ही या व्यक्तीची एक तक्रार दिलेली आहे. अजून काहीच नाही त्याच्यावर प्रतिक्रिया. हे करतो ते करतो सारखं म्हणजे फक्त चौकशी लावतो. कुठं चौकशी नाही कुठं अर्ज नाही कुठं काय नाही. 18 गुंठ्याची फाईल आहे. 18 गुंठा एकर आणि 2.5 एकराची फाईल केली. तर मला सांगा तुम्ही तर या पंचायत समितीवर बीडीओ साहेबांचं नियोजन काय आहे. अहो तुम्हाला काय सांगू. तुम्हाला सांगलं तर तुम्हाला की नाही झोप याच्या नाही. पैसा किती जमा व्हायला ते. अहो मला सांगा तुम्हाला 1,500 जर गोट्याच्या फाईलीला 2,000 रुपये रेट चालू असलं तर पैसा किती झाला. फळबागेचा पैसा इथं काय एक योजना नाही सांगा तुम्ही. रेट झाला गावातले रेट. अहो गावातले तर तुम्ही सोडून द्या. गावातले तर त्यांची दलाला लावलेले तर त्यानं कोणापासून काय आणायचं ती अशी एक यंत्रणा आहे. या ऑफिस पर्यंत पैसे कसे काय येतात ती अशी एक यंत्रणा आहे. त्या यंत्रणेच्या मार्फत 6 वाजता पैसा जमा होणार. मग मला सांगा तुम्ही रोज बीडीओ साहेब 4 वाजता 6 वाजता
10 वाजता येतात. आज व्हिडिओ साहेब गेले कुठे? व्हिडिओ साहेबांना आम्हाला लेखी द्यावा, त्यांना रजेवर आहेत म्हणून लेखी द्यावा ना. व्हिडिओ साहेब असले तिथं दुसरा कोणी प्रतिनिधी असेल ना. मग 5% जो अपंगाचा निधी जो वाटप केलाय आणि इथलाच एक हरामखोर ग्रामसेवक येऊन आम्हाला छानपण शिकतोय की व्हिडिओ साहेब कुठेतरी गेले, व्हिडिओ साहेब रजेवर नाहीत. असे दलाल लावलेले येते, दलाल गोरे द्यायचे सगळे. यायला जोपर्यंत आपण स्वतःहून उपटून काढत नाही तोपर्यंत आपल्यावर हे अन्याय होणारच आहे. 100% अन्याय होणार आहे. हे अन्याय करणारे लोक जोपर्यंत हे महिला, आज या महिलेनं काय केलं माहितीये का तुम्हाला? 2000 जे महिलेची जे योजना निघाली लाडकी बहीण, त्या योजनेसाठी महिला खुश होती. पण विधवा महिलेनं काय करायचं? दिव्यांग बांधवांना काय करायचं? निराधार महिलेनं काय करायचं? त्याला तर पैसे ते 2000 भेटले नाही, पण त्याच्या हक्काचं चालय ना. तुम्हाला 2000 दिले म्हणजे त्याचे पोट भरणार काय? पोट भरणार नाहीत. मग याच्या हक्काचं घरकुल द्या ना तुम्ही द्यायला. अहो ते तुम्हाला महागालेत का? तुमच्या काय बापाच्या घरून आणून द्यायला काय? तुमच्या सिरियल यादीमध्ये नंबर आहे. अपंगाचा जर खाली नंबर असला तर यानं वरी घाता ना. काय याच्या बापाचं चालय? ज्या व्यक्तीला 2 मजली बिल्डिंग आहे त्याला कोण्या व्यक्तीला यानं कट केलं सांगा ना तुम्ही. आणि त्या व्यक्तीला डिलीट करून अपंगाला कोण्या गावामध्ये घरकुल दिलं? म्हणजे हरामखोर एका माळीचे मणी आहेत. 5000 दिले की डायरेक्ट नाव कटारे दुसऱ्याचं नाव यालंय. कशामुळे यालंय? पण गोरगरीबावर अन्याय नाही तर काय? पण व्हिडिओ साहेब काय झोपी गेले का? काय झोपी घ्यायला काय? याला कोणतीही जरी माहिती विचारली तर हा पळून जातो. कोणतीही जरी माहिती विचारली तर हा थांबत नाही. पैसा दिला म्हणजे झटापट कामं व्हायलेत. याच्याकरता एकच सांगतो दिव्यांग बांधवांनो, जे काय आपण जे बांगड्या आणल्यात ना, ते बांगड्या यायच्या घरच्या लेकरानं बायकोनं यायनं बघाव या व्हिडिओची काय इथं दशा आहे, याची काय इज्जत आहे या तालुक्यामध्ये. अहो पैसा म्हणजे सगळं काय नाही. पैसा कोण कमवाले तुम्हाला माहित आहे. मी बोलू नये पैसा कोण कमीत आहे ते, पण या महादरचोदायला जीवाला लाज वाटाव. अरे गोरगरिबाचे तरी कामं कर. अरे तू सगळा तालुका लुटलास मग गोरगरिबाचे कामं करायला काय हरकत आहे? अरे तुम्ही काय करसाल? आमच्यावर गुन्हे दाखल करताल. दुसरं काय करणार आहे याच्या व्यतिरिक्त? तुमच्यापाशी दुसरं काय आहे? तुमच्यापाशी हरामाचा पैसा जमा झालेला आहे. आमच्यासारखे जे आवाज उठितात याच्यावर तुम्ही अन्याय करणारा, दुसरं काय करणारा तुम्ही? आम्ही जनतेसाठी आम्ही भाऊनं आम्हाला सांगितलंय, भाऊवर 1000 गुन्हे येतात. जनतेसाठी 100% गुन्हे घ्यायला तयार आहात. पण या गोरगरिबाची समस्या मिटवा. आमचं दुसरं काही म्हणणं नाही. द्या तुम्ही गोरगरिबाला घरकुल. आम्ही तुम्हाला काय मागायल्या? आम्ही तुमची काय प्रॉपर्टी मागायला काय? तुमचे फ्लॅट घेतलेले त्याच्यामध्ये काय हिस्सा मागायला काय? अरे जे गोरगरिबाचं जे घरकुल आहे हक्काचं आहे ते तरी द्या. अरे तुम्ही करा ना सर्वे गावोगाव येऊन. तुम्हाला साधा सर्वे करणं होईल का? कॅबिन मध्ये येऊन पैसे घ्यायला तुम्हाला कोण्या गावामध्ये सर्वे केला? कोण्या गावामध्ये बीडीओनं कोण्या गावामध्ये व्हिजिट दिली की कोण्या ग्रामपंचायतला व्हिजिट दिली? या अपंगाचा निधी का वाटप केलं नाही सांगा ना तुम्ही. व्हिडिओला बोलतो मी, व्हिडिओला प्रश्न विचारतो. कोण्या गावामध्ये येऊन याने विचारलं की 5% निधी वाटप का केला नाही? काहीच नाही. गोलदस्ता पैसे दिला त्याचे काम. याच्याकरता एकच सांगतो तुम्हाला, एकच सांगतो, एवढ्यावर आपल्याला चिप बसायचं नाही. आम्ही येत्या 16 तारखेला अमर उपोषणाला बसणारा पवन जोगदान, सिद्धेश्वर आगलावे, आम्ही 3 जण अमर उपोषणाला बसणारा. जोपर्यंत दिव्यांग बांधवाला घरकुल भेटत नाही, जोपर्यंत दिव्यांगाचा 5% निधी वाटप होत नाही, आणि जोपर्यंत 5% निधी या ग्रामसेवकानं वाटप केलं नाही, त्याच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अरे ग्रामसेवकानं काय केलं? तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगू काय? जो 5% जो निधी येतोय 2 वर्षाचा पाठीमागला 21, 22, 23चा हा जिल्हा परिषदला वापस करून दिला. अरे हराम करो. गावामध्ये काय ग्रामपंचायत तुमच्या गावामध्ये काय दिव्यांग नव्हते का त्याला वाटप करायला? हा निधी वाटप वापस केला. अरे रिटर्न निधी करायची काय करायची? तू वाटप करणार दिव्यांगाला काय त्याच्या हिशाला आहे तर ते दे ना. यायला बाकी या ग्रामसेवकाला फक्त टक्केवारी पाहिजे, दुसरं काहीच पाहिजे नाही. याच्याकरता जोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि तोपर्यंत अमर उपोषणाला आम्ही बसणार, 100% बसणार. माझे 2 शब्द संपितो. काही जर यदा कदाचित जर कोण्या कर्मचाऱ्याला मया तोंडातून काही जर एखादा वाईट शब्द गेला असला, तसं तर मी काय बोलत नाही कोणाला, एखादा जर वाईट शब्द गेला असला तर मी त्याची माफी मागतो. 2 शब्द थांबवतो. बोला, काय मागणी होती आपली, काय समस्या? मी दस्तापूरचा रहिवासी आहे. माझ्या तक्रार आहे अशी की आम्ही एक अर्ज केला होता की गावातल्या फळझाडाविषयी केला होता आणि बाकी भरपूर होते. घरकुल, आता साहेबांनी सांगितलं तसं घरकुलाचं असं आहे की आत्ता काल परवा ह्याचे प्रमाणपत्र निघाले आपले कोणचे कुणबी मराठा ओबीसी मध्ये,
त्या लोकांना आता 2-2 घरकुलं एका एका घरामध्ये गेले आणि मागच्या अगोदरचे ओबीसी तर कुठं गेले मेले समजा त्याला आता भेटले. त्यांनी मी सांगितलं साहेबाला, साहेब तुम्ही असं कसं केले? नाही म्हणजे त्यांचं प्रमाणपत्र मागचे का प्रमाणपत्र नव्हते का? कुठे गेले होते बाकीचे प्रमाणपत्रवाले? आणि आता 25-25 गुंठ्यामध्ये 2.5 एकराच्या फायली येतात. अर्ज देऊन 2 महिने झाले, काही कारवाई नाही. नुसतं काय म्हणतात, नोटीस द्या नोटीस द्या. कसली नोटीस नाही, काय नाही. आता माहिती अधिकार टाकले त्याला सुद्धा टाळाटाळ चालू आहे. आज देऊ उद्या देऊ, साहेब नाही, साहेबांची सही राहिली, ते करायचंय ते करायचंय चालू आहे. देतो करतो असंच चालू आहे. त्याच्यासाठी आता बघू आता काय होतं. ते काल परवा काय यांच्या कार्यावर कसं वाटतं आपल्याला पंचायत समितीच्या? गावात काय गावात आम्ही तर काय आता 2 माणसं फिरणार इथं, आम्ही तर खुश नाहीतच. गावात तुम्ही येऊन बघा आमच्या किती लोक खुश आहेत. 50 लोक जर तुम्हाला खुश दिसले तर सगळं बंद करून टाकतो. धन्यवाद सर. काय झालं? 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं वेळ द्या. झालं लास्ट बाईट. लास्ट बाईट आहे जिल्हा प्रमुखाची. तुमचे आभार. दिव्यांगाला त्याच्या न्याय हक्कासाठी इथपर्यंत यावं लागतं आणि दिव्यांग आपल्या हक्काचा हक्क मागण्यासाठी इथं आला म्हणून पार्श्वभागाला पाय लावून पळणारा व्हिडिओ, हे चित्र काही महाराष्ट्रासाठी बरं नाही. तुम्हाला 2-4-5 हजार देणाऱ्या माणसाचं घरकुल मंजूर होतं. तुम्हाला जे कोणी 2-4 हजार दिल्या तर त्याच्या बोगस फायली मंजूर होतात. परंतु ज्या दिव्यांगाचा सगळा काही हक्काची ताकद आहे, त्या दिव्यांगाला शासनानं जे काही दिलेलं आहे ते देखील घ्यायची तुमची यांची मानसिकता नाही, देण्याची मानसिकता नाही. कारण की दिव्यांग आहे हा आपल्याला काय पैसे देणार? शेण खायची सवय लागलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्याला तुम्ही दिलेलं अन्न पचत नाही असं म्हणलं जातं की एखादं डुकराचं पिल्लू तुम्ही घरी आणा, त्याला पूर्णाची पोळी खाऊ घाला, त्याला पलंगावर झोपवा. त्याच्या आईला त्याची लायकी अशी असती, सोडलं की हरामखोर घाण खाणारच. तशी मानसिकता सध्या प्रशासनाची आहे. शासनानं दिलेला पगार त्यांना पुरत नाही. त्याचे गोरगरीब, त्याचे लेकरं आमच्या ह्या विधवा भगिनीपेक्षा, दिव्यांगापेक्षा गोरगरीब आहेत. ह्या दलालांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या कमिशनवर त्या भाडगावचं घर चालतंय. त्यांना शेण खाऊन सवय, अन्न हजम होत नाही. शासनाचा एवढा गडगट्ट पगार असताना देखील यांची मानसिकता काम करण्याची नाहीये. अनेक वेळा आम्ही गट विकास अधिकारी असतील, त्यांचे गट शिक्षण अधिकारी या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांना आम्ही न्याय मागितला, सनदशीर मार्गाने न्याय मागितला, निवेदनं दिले, आंदोलनं केली, उपोषणाचं हत्यार उपसलं. परंतु गेंड्याच्या कातडीमध्ये असलेलं प्रशासन आहे. यासाठी जर जबाबदार जेवढं प्रशासन आहे त्यापेक्षा जास्त इथे राजकीय व्यवस्था आहे. लोकप्रतिनिधी येतात, कॅबिनमध्ये बसतात, माझ्या 2 फायली, माझी रेती, माझी वाळू, माझं हे, माझं ते, माझं फळबाग, असे त्यांचे स्वतःचे बिलप काढतात. पण ज्यांनी मतदान केलं त्या लोकांचं काय याचा विचार देखील कुठला लोकप्रतिनिधी करत नाही. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे किंवा यांच्या अधिकाऱ्याकडे आलेले जे शेण आहे हे लोकप्रतिनिधी अर्धा वाटून खातात. म्हणून प्रशासनावर यांचा काहीही वचक राहिलेला नाही. आमच्या अनेक दिव्यांग महिलांनी, आमच्या परिसरातल्या महिलांनी, निराधार ताईंनी त्यांच्या व्यथा मांडल्या. अंगावर काटा येणारा व्यथा आहे. ज्या महिलेला त्यांचा मुलगा पोसत नाही, त्या महिलेला राहण्यासाठी घर नाही, त्या महिलेनं आज काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु यांच्याकडे प्रशासन का बघणार नाही की यांचे स्वतःचेच खायचे वांदे ते आम्हाला कुठून आणून देतील. म्हणून जी काही शासनाची योजना चालू आहे त्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना चालू केली आहे आणि बहिणीला खुश करायचं काम शासनाने केलंय. परंतु आमच्या भगिनी त्याहीपेक्षा जास्त हुशार आहेत. त्या म्हणल्या की आम्ही आमच्याकडून व्हिडिओ साहेबाला बांगड्या देऊ आणि लाडका व्हिडिओ म्हणून आमची एक योजना चालू. आज जरी आम्ही एका सनदशीर मार्गाने जरी आंदोलन करत असू तर प्रहार जनशक्ती पक्षावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. आमच्यावरती वेळ आणू नका. कारण आम्ही जर त्या याच्यामध्ये आलो तर उद्या प्रशासनाला ऑफिसमध्ये बसणं अवघड होऊन जाईल. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ यावर काहीतरी कारवाई करावी. आणि ज्या आता पोलीस प्रशासनाचे काही लोक आलेले आहेत, काही त्या अधिकारी देखील आमच्याशी चर्चा करू पाहत आहेत. पण आम्ही एका विषयावर ठाम आहोत की शासनाचा निर्णय असतानाही गावामधील घरकुलमध्ये दिव्यांगाला, परित्यक्त महिलांना, निराधारांना जर घरकुलामध्ये प्राधान्य दिलं गेलं नाही तर त्या ग्रामपंचायतीवर आणि ज्या ग्रामपंचायतीने 5% दिव्यांगाच्या हक्काचा निधी खर्च केलेला नाही
त्या ग्रामपंचायतीवर आणि त्या गावातील ग्रामसेवकावर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबलं जाणार नाही. आज प्रशासनाला विनंती आहे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही हे आंदोलन आज इथं स्थगित करतोय, परंतु या आंदोलनामध्ये आमच्या काही ज्या लाडक्या भगिनी आहेत, निराधार आहेत, दिव्यांग आहेत, परित्यक्त्या महिला आहेत, त्या सगळ्या आमच्या भगिनींनी बीडीओ साहेबांसाठी बांगड्याचा एक आहेर आणलाय की बाबा हे बांगड्या सोब्याचं लेणं आहे. आमच्या भगिनी हातात बांगड्या घालतात पण लढतात, परंतु तुम्ही बांगड्या घाला आणि तुम्ही जे शेण खाताय ते खाणं बंद करा म्हणून हे विनंती आहे. आणि हे एक चांगला सुद्धा मानला जातो, हे सौभाग्याचे लेणं आहे. हे बांगड्या तरी हातात घालून ह्या व्हिडिओला थोडी अक्कल यावी, थोडीशी लाज वाटावी म्हणून हे आमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा ह्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ज्या दिव्यांग भगिनींना, ज्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचं घरकुल भेटलेलं नाही आणि ज्यांना त्यांच्या हक्काचा 5% निधी भेटला नाही, अशा सगळ्यांच्या वतीने आज आम्ही बीडीओ साहेबांना बांगड्याचा हार घालतोय. आणि ही दिव्यांग भगिनी, निराधार भगिनी आणि परित्यक्त्या भगिनींकडून बीडीओ साहेबांना ही भेट आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा घरकुल आमच्या हक्काचं, घरकुल आमच्या हक्काचं, प्रहार जनशक्ती पक्षाचा. या व्हिडिओचं करायचं काय? 5% निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकाचं करायचं काय? बच्चू भाऊ आगे बढ़ो, अपना भिडो, घरकुल आमच्या हक्काचं, कोण म्हणते देत नाही. हे आज व्हिडिओला आमच्या भगिनींकडून गिफ्ट आहे. आता जर तुम्हाला अक्कल आली नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये घुसून मारायची ताकद प्रहार जनशक्ती पक्षामध्ये. आपला परिचय सांगा. मी ES कुरुडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती पूर्ण. म्हणजे व्हिडिओ साहेब नसते तर मला अधिकार आहे तुमचं निवेदन वगैरे घेण्याचे. साहेबाच्या वतीने मी निवेदन घेऊ शकते. निवेदन घेऊ शकता काही नाही, पुढचं फॉलो करू म्हणजे साहेबांना सांगणार, संबंधित शिक्षकांना सांगणार, सगळ्यांना सांगणार बाबा यांची काय अडचण ऐकून आमचे कान बहिरे होऊन गेले. ऐकून म्हणजे आता सांगायचं मला प्रशासनात इतके निबरगट्ट अधिकारी माझ्या आयुष्यात नाही पाहिले. काय होतंय, प्रेमाची भाषा तर ह्यांना कळत नसतं तर प्रहार आपल्या पद्धतीने काम करा, पण एक मर्यादा असते. आम्ही हात जोडून तुम्हाला वेळोवेळी विनंती करतोय. दिव्यांगाचं काम आहे साहेब, आम्ही काय शिवार काय त्याच्या घरचं काम सांगत नाहीये का माझ्या घरचं काम. तुमच्या पगारी मधला 1 रुपया मागत नाही. तुम्हाला जे शासनाच्या योजना आहेत ते तुमच्यापर्यंत नेऊन द्यायला देखील तुम्हाला जर त्रास होत असेल तर मग नोकऱ्या सोडा, घरी बसा. कशाला हे धंदे करायले? दलालीवर जर तुमचं कार्यालय चालत असेल तर पगार घेऊ नका ना. अहो एवढे बेरोजगार पडलेत ना साहेब की त्याला नोकऱ्या करू द्यायचे, बिचारे चांगले तरी काम करतील, पण तुमच्यानं ते पण होत नाही ना. बघा, आज जी बीडीओ साहेबाला एक विनंती करा, हे आमच्या मागण्या रास्त आहेत. बघा, ज्या ग्रामपंचायतीने 5% निधी दिव्यांगाचा खर्च केला नाही त्यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा असा शासन निर्णय आहे. परंतु आमचे बीडीओ साहेब का करत नाही हे मला कळत नाही. की जर हे करणार नसेल तर आम्हाला वरिष्ठाकडे यांची तक्रार करून याच्यावर कसे गुन्हे दाखल करता येतील यासाठी आम्हाला भविष्यात प्रयत्न करावा लागणार. आणि शासन निर्णय असा पण आहे की घरकुल एखाद्या गावामध्ये जर घरकुल योजना असेल तर त्या घरकुल योजनेमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे दिव्यांगाला, निराधारांना, परित्यक्त्या महिलांना, पण तुम्ही ते पण देत नाही. बरं, म्हणजे गावातल्या एखाद्या निबरगट्ट माणसाने त्याचे 3 बंगले आहेत, त्याचा नवीन अजून घरकुल पाहिजे, त्यांना तुम्हाला 5-10 हजार तरी तुम्ही त्याचं काम करता. अहो ह्या लोकांचे आशीर्वाद घ्या. ह्या लोकांच्या आशीर्वादावर देव कुठेतरी भविष्यात चांगलं करेल. आता म्हातारपणी मरण मागता तर मरण भेटणार नाही. हरामचा पैसा कधीच कामाला येत नाही. ह्या लोकांचे आशीर्वाद घ्या.
लेकर बाळ चांगले निघतील, भविष्यामध्ये तुम्हाला काही चांगले 4 पैसे हे सोडून तुम्ही आज तुम्हाला 5,000 10,000 देणारे माणसं दिसत आहेत. अहो करोडो रुपयाचे आशीर्वाद आहेत ह्या लोकांचे. हे घ्या ना, काही गरज नाही तुम्हाला. अहो चटणी भाकर खाऊनी पोट भरते आणि पिझ्झा खाऊनी पोट भरते, मग शेण खायची का मानसिकता ठेवता तुम्ही लोक? ज्या लोकांचे काम करा. आज आम्ही सगळ्यांना नम्रपणे सांगतोय, तुम्हाला सगळ्या प्रशासनाच्या लोकांना, की आज आम्ही फार प्रेमानं आपल्याशी बोलतोय. प्रहार इतकं प्रेमानं बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीये. फक्त आमची विनंती आहे की अजूनही तुम्हाला सगळ्यांना हात जोडतोय की याच्यावर तात्काळ कारवाई करा, नाहीतर तुम्हाला घरी बसवायची पाळी येईल आणि आम्ही ती आणणार, हेही लक्षात ठेवा. इकडे या, खाली जा मॅडम, खाली व्हिडिओ पण घ्या आणि आमच्या भावना तीव्र आहेत, तेवढं मात्र कळवा. मुश्किल होऊन जाईल. नाही, आमचं पोलीस प्रशासनाची फार जुनं नातं आहे. 386 केसेस आणि 7 वेळा तडीपारी. माझ्यावर एक झापण मारायला कोणाला कोणावरती. मी फक्त राजकीय आंदोलनामधून मोठा झालेला कार्यकर्ता. त्याला माहिती आहे, वाघमारे मला 25 वर्षापूर्वी अटक केली होती एसट्या फोडल्या होत्या म्हणून. वाघमारे इथं आहे अजून. नाही प्रशासनाला सर तुमच्या आम्हाला प्रशासनाचं सहकार्य आहे, कारण की आमचं इलिगल काम नसतं. जिल्हा म्हणजे पोलीस प्रशासनानं आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलंय. की आमची भूमिका जरी आक्रमक असेल तर ती जनहिताची आहे आणि ह्यांचं खाकीवरती घालून हे सुद्धा समाजाचंच काम करतात. आमच्या दोघांची काम एकच आहे, पण काम करायची पद्धत वेगळी, म्हणून एकमेकाचं मत पडतात, म्हणून आम्ही सोबत आहोत. सर धन्यवाद. धन्यवाद.